सुरक्षेसाठी कुठलाही देश कोट्यवधी रुपये खर्च करतो। भारतानं सुद्धा 6 पाणबुड्यांसाठी 23,400 कोटी रुपये खर्च केले, पण एका बातमीनं भारताच्या नौदलाची धाकधूक वाढली आहे। ही बातमी नेमकी काय होती आणि नेमकं काय घडलेलं आहे आपण जाणून घेऊया। स्कॉर्पिन पाणबुडी पुढच्या महिन्यात नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन सहभागी होण्याआधीच नौदलाची चिंता वाढली आहे। कारण स्कॉर्पिन पाणबुडी संदर्भातील 22,400 पानांची गोपनीय माहिती लीक झाली आहे। ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमाने ही बातमी जगासमोर आणली आणि एकच खळबळ उडाली। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नौदल प्रमुखांना चौकशीचे आदेश दिलेत। क्या लीक हुआ है, हमारे बारे में उसमें क्या है, कितना हद तक उसका अगर है तो लीक बराबर, जब तक वो आइडेंटिफाई नहीं करते कि इट इज रिलेटेड टू अस, द फर्स्ट स्टेप इज टू आइडेंटिफाई, द सेकंड स्टेप इज टू आइडेंटिफाई व्हाट इज द एक्सटेंट ऑफ unwarranted, but it's not all 100%. What I understand is there is a hacking, so we'll find out all these aspects. DCNS या फ्रान्सच्या कंपनीशी भारतासोबत करार झालाय। करारानुसार 6 पाणबुड्या तयार करण्याचं काम सुरू आहे। 1,700 टन वजनाची ही पाणबुडी डिझेल आणि विजेवर चालू शकते। टॉर्पिडो आणि युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता या पाणबुडीत आहे। वेपन्स लॉन्चिंग ट्यूबची सुविधा असल्यानं शस्त्रही वाहून नेता येतं। उष्णकटिबंधासह सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे। नौदलाच्या पथकांशी संवाद साधण्यासाठी आणि पाणसुरुंग पेरण्यासाठी या पाणबुडीत अत्याधुनिक सुविधा आहेत। नौदलाची ताकद वाढवण्यासाठी तब्बल 23,400 कोटींचा करार फ्रान्सच्या कंपनीसोबत झालाय। मात्र गोपनीय कागदपत्र लीक झाल्यानं या पाणबुडीची खडानखडा माहिती सार्वजनिक होण्याची भीती निर्माण झाली आहे। पंकज भनाळकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।